8 ते 10 दिवस टिकणारे मस्त खुसखुशीत असे आपण तळणीचे मोदक पाहणार आहोत. मोदक तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त बिस्किटाइतकेच ते खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत. शिवाय 8 ते 10 दिवस ते आरामशीर टिकतात, अजिबात खराब वगैरे होत नाही. आणि मोदकाला कळ्या पाडण्यासाठी मस्त वाटी चमच्याची एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून मोदकाला अगदी मस्त आकर्षक अशा कळ्या आपल्याला पाडता येतात. चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर सर्वात अगोदर आपण सारण तयार करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये इथे अर्धा चमचा साजूक तूप घेतले. त्यामध्ये अगदी पाव चमचा खसखस घालून छान हिला परतवून घेतलं. त्यानंतर थोडेसे इथे मी काजू बदामाचे असे काप करून घेतलेले आहे. ते देखील खसखससोबत आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहे. तर काजू बदामाचे कापसुद्धा छान परतवून झाले की त्यानंतर एक वाटी इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला हलकंसं तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर आता मोदक जास्त दिवस टिकण्यासाठी इथे मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओलं नारळसुद्धा वापरू शकता. पण सुकं खोबऱ्याचं आपण सारण भरलं की मोदक अगदी छान 8 ते 10 दिवस आरामशीर टिकतात, अजिबात ते खराब वगैरे होत नाही. तर हलकंसं तांबूस रंग येईपर्यंत इथे मी हे खोबरं जे आहे ते छान भाजून घेतलेलं आहे. आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. तर भाजलेलं खोबरं, काजू बदाम आणि खसखस एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर अर्धी वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. एक वाटी इथे आपलं सुकं खोबरं होतं, त्यासाठी बरोबर अर्धी वाटी पिठी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अर्धा छोटा चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे, ती देखील यामध्ये घालायची आहे. आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे सुकं खोबरं आहे ते तुम्ही असंच सुद्धा ठेवू शकता किंवा हाताने त्याला थोडंसं कुस्करून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर हे जे सारण तयार केलेलं आहे, हे सारण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि कधीही तुम्हाला वाटलं मोदक बनवायचे आहे, त्यावेळेस तुम्ही अगदी झटपट असे हे तळणीचे मोदक तयार करू शकता. सारण अजिबात खराब वगैरे होत नाही. आता आपण पारी बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर आपल्याला हे पारी बनवण्यासाठी शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. तर अर्धी वाटी बारीक रवा, त्यासाठी बरोबर अर्धी वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे. अगदी समप्रमाणात आपल्याला हे दोन्ही साहित्य घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि हे सर्व सुकीजिन्नस सुरुवातीला एकदा चमच्याने मिक्स करून घेऊयात. आता पारी जी आहे ती अगदी छान मस्त बिस्किटा इतकीच खुसखुशीत व्हावी, यासाठी आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. तर साधारण 3 चमचे तुपाचं कडकडीत मोहन मी यामध्ये घातलेलं आहे. अगदी कडकडीत मोहन घातलं की पारी छान खुसखुशीत व्हायला मदत होते. आता तूप जे आहे ते थोडं गरम आहे, म्हणून चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर हाताने हे सर्व तूप आपल्याला हा मैदा आणि रव्याला अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. तुपाचं मोहन सगळं लावून झालं की त्यानंतर अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही, अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा अजून थोडासा फुलतो, त्यामुळे थोडंसं सैलसरच हे पीठ भिजवायचं आहे. आता पीठ भिजवून झालेलं आहे. साधारण 10 मिनिटांसाठी हे असंच झाकून ठेवूया, म्हणजे रवा यातला छान भिजेल. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्ध्या 1 तासासाठी सुद्धा तुम्ही हे पीठ असंच भिजत ठेवू शकता. आता रवा यातला छान व्यवस्थित असा भिजलेला आहे. 10 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवलं होतं. पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घेऊया. त्यानंतर आता पोळपाटावर घेतलेला आहे आणि आपल्याला याच्या एकसारख्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. त्यासाठी अगदी छान असा याचा मी रोल तयार करून घेते, म्हणजे सर्व मोदक अगदी छान एकसारख्या आकारात आपले तयार होतात. आता सुरीच्या मदतीने आपण याच्या लाट्या कट करून घेऊयात. तर तुम्हाला जेवढ्या साईजचा मोदक बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्या ह्या लाट्या कट करून घेऊ शकता. तर सर्व लाट्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत आणि एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण ह्या सर्व लाट्या काढून घेऊयात. यामुळे अगदी फटाफट आपले मोदकसुद्धा तयार होतात आणि सर्व मोदक अगदी एकसारख्या आकारात तयार होतात. आता इथे एक मी लाटी घेतलेली आहे. आता आपण याची पारी तयार करून घेऊया. थोडंसं त्याला इथे मी सुकं पीठ लावून घेतलेलं आहे आणि अगदी पातळ अशी आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे. जाडसर वगैरे ठेवायची नाही आहे. तर मस्त पातळ ही पारी लाटली की मोदक जे आहे ते मस्त खुसखुशीत होतात. तर अशा पद्धतीने इथे मी ही पारी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता याची जाडी. आता हे मोदक भरण्यासाठी आपण एक वाटी आणि चमच्याची ट्रिक वापरणार आहोत. तर अगदी छोटीशी वाटी आहे माझ्याकडे इथे, ती वाटी मी घेतलेली आहे. त्यावर आपल्याला ही पारी ठेवायची आहे आणि त्यामध्ये साधारण 2 चमचे आपण सारण भरून घेणार आहोत.
वाटीमध्ये अशा पद्धतीने सारण भरलं की सर्व मोदक अगदी छान एकसारख्या आकारात आपले तयार होतात। आणि मस्त असं हे सारण भरून घेतलेलं आहे, वरून छान प्लेन करून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी मधोमध सेंटरला दोन्ही टोक आपल्याला चिटकवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याला प्लेट्स करून घ्यायचे आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अगदी हाताने कळ्या न पाडता सुद्धा मस्त कळीदार असे हे मोदक तयार होतात। तर हे बघा, त्यानंतर याला अगदी छान मोदकाचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि वरती जे एक्स्ट्रा पीठ आलेलं आहे ते सर्व पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे। तर मस्त असा याला मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता, हाताने कळ्या न पाडता सुद्धा अगदी मस्त कळीदार असा हा मोदक इथे आपला बनवून तयार झालेला आहे। आणि घरातली कुठलीही एखादी अगदी छोटी वाटी घ्यायची आहे, म्हणजे सर्व जे मोदक आहेत ते अगदी छान एकसारख्या आकारात तयार होतात। आता हे जे मोदक आहे ते अजून छान आकर्षक दिसावे यासाठी एक चमचा घेतलेला आहे आणि चमच्याचं मागचं जे टोक असतं त्या टोकाने आपल्याला पुन्हा त्या कळ्या अगदी व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत। म्हणजे ह्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे, म्हणजे अजून छान आपला मोदक दिसायला सुंदर दिसतो। तर हे बघा, अजून छान मस्त आकर्षक असा आपला हा मोदक इथे बनवून तयार झालेला आहे। अगदी सोपी ट्रिक आहे, तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच वापरून बघा। आता अजून एक दुसरा मोदक इथे मी तुम्हाला तयार करून दाखवते। तर हा आता आपण हाताने कळी पाडून मोदक तयार करणार आहोत। त्यासाठी एक पारी लाटून घेतलेली आहे, त्यामध्ये पुन्हा 2 चमचे आपल्याला सारण भरायचं आहे आणि आता आपण बोटांनी याच्या कळ्या पाडून घेणार आहोत। मधल्या बोटांनी पारी मागे घ्यायची आहे आणि मागच्या 2 बोटांनी आपल्याला अगदी खालपर्यंत याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढ्या अगदी जवळ आपल्याला ह्या मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहे, म्हणजे मोदक जो आहे तो दिसायला अगदी छान सुंदर आणि सुबक दिसतो। तर हे बघा, जेवढे शक्य होतील तेवढ्या जवळ आपण याच्या कळ्या पाडून घेऊयात। तर ही सुद्धा अगदी सोपी ट्रिक आहे, अगदी फटाफट ह्या सुद्धा कळ्या मस्त पाडून होतात आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। फक्त कळ्यांचं जे वरचं टोक आहे ते अगदी हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या खालच्या कळ्या आहेत त्या दिसायला अगदी तशाच्या तशाच राहतात। तर हे बघा, दुसरा सुद्धा अगदी मस्त कळीदार असा आपला हा मोदक इथे बनवून तयार झालेला आहे। तर दोन्ही ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही इथे वापरू शकता। तर सर्व पिठाचे इथे मी हे मोदक तयार करून घेतलेले आहेत। एकाच वेळेस सर्व मोदक तयार करून मग लगेच आता आपण हे मोदक तळण्यासाठी घेऊया। तर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे, तेल अगदी मध्यम गरम झालं की मग त्यानंतर यामध्ये मोदक तळून घेऊयात। तर अगदी सर्व साईडने छान एकसारख्या रंगावर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे, म्हणजे छान खरपूस असे हे मोदक तळल्या जातात। हाय फ्लेमवर जर मोदक तळले तर बाहेरून ते पटकन लाल होतील आणि मग पाहिजे तसे ते व्यवस्थित खुसखुशीत होणार नाही, त्यामुळे अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे। तर इथे अगदी मस्त बदामी रंग येईपर्यंत हे मोदक मी तळून घेतलेले आहे। सर्व साईडने अगदी छान एकसारखा रंग आलेला आहे, कळ्यासुद्धा अगदी छान सुंदर आलेल्या आहेत। आता हे जे मोदक आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व मोदक इथे मी तळून घेते। तर अगदी मस्त बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत असे आपले हे तळणीचे मोदक इथे बनवून तयार झालेले आहे। तुम्ही आवाजावरून ऐकू शकता मोदक किती आपले खुसखुशीत असे तयार झालेले आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या गणेश चतुर्थीला हे मोदक नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।